नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लेखांक 69. बिबट्याने दिलेले दर्शन आणि अरण्यातील गूढरम्य मौनीबाबा गुफा आश्रम. नर्मदेचा किनारा असा नुसता शब्द मी वापरतोय. प्रत्यक्षात इथं विंध्य आणि सातपुडा असे दोन प्रचंड पर्वत कापत नर्मदा वाहते आहे. त्यामुळे पायाखाली फक्त धारधार कपचे असलेले खडक आणि ते देखील तीव्र उताराचे असा भूभाग होता. त्याच्यावरून चालताना अतिशय सावधपणे पावले टाकावी लागत होती, कारण एक जरी पाऊल सटकले तर नर्मदेमध्ये पडण्याचा धोका होता. अर्थात नर्मदेमध्ये 1-2 नावा दिसत होत्या, परंतु एकंदरीत पाणी खूप खोल होते एवढे नक्की. या भागाचं त्याचवेळी अन्य एका परिक्रमावासीने काढलेलं प्रकाशचित्र आपण बघतोय. डाव्या हाताला जबरदस्त जंगल होते. नर्मदा मातेने माझा रस्ता चुकवला हे एका दृष्टीने बरेच झाले, कारण हा ओढा जिथे नर्मदेला न मिळतो तिथे पाणी प्रचंड खोल होते आणि पार करण्याची काहीच व्यवस्था नसल्यामुळं मला पुन्हा उलटं तरी जावं लागलं असतं किंवा सामानासकट पोहून ओढा पार करावा लागला असता. वाट चुकल्यामुळे मी उथळ पाण्यातून पार केला. हाच तो खोल ओढा जिथे नर्मदा मातेला तो मिळतो त्या जागेचं हे चित्र आहे. खाली जर गाळ असेल तर असे ओढे पार करता येणं अवघड असतं. हे त्याच ओढ्याचं संग्रहित चित्र आपण बघतोय. हळूहळू जंगलातल्या मातीने दगडांवर जम बसवला आणि एक छोटीशी पायवाट तयार झाली. त्या पायवाटेवर मला बिबट्याचे ठसे दिसले. अगदी ताजे ठसे होते. याचा अर्थ नुकताच तो इथून गेला होता. कदाचित आजूबाजूला कुठेतरी लपून मला पाहतही असेल. मी आपला नर्मदा मातेचा जप करत पुढे चालू लागलो. पुढे एक हनुमंताचे मंदिर दिसू लागले. मी एक पाऊल ठेवायला मिळेल असा दगडी रस्ता पकडून चालत होतो. आता खाली उतरून हनुमंताचं दर्शन घ्यावं असा विचार करून मी खाली जाईपर्यंत खाली नर्मदेचं पाणी पिणारा एक सुंदरसा नर बिबट्या अतिशय वेगाने वरच्या दिशेने जंगलाकडे पळाला. बघता बघता अदृश्य देखील झाला. याचा रंग अतिशय सुंदर पिवळा होता, धमक पिवळा. मी उघड्यावरती बिबट्या प्रथमच पाहिला. त्याचे माझ्यापासूनचे अंतर 20 मीटरसुद्धा नसेल. एक संग्रहित चित्र आपण बघतोय. तो ज्या रीतीनं पळाला डावीकडे, हा त्याचा परिसर असल्यामुळं आणि त्याला पाणी प्यायचं असल्यामुळं मारुती मंदिराकडे न जाता मी पुढे चालत राहिलो. याला पाहून माझ्या छातीमध्ये धडधडसुद्धा वाढली नाही. आश्चर्यच आहे. हेच ते मारुती मंदिर आणि मंदिरावर बसलेली वानरसेना आपण बघतोय. आता आपण बघतोय अगदी याच मार्गाने मी आलो. नीट पाहिलं तर जंगल आणि नर्मदा याच्यामध्ये जी दगड आहेत तिथून वाट आहे. समोरच्या जंगलामध्ये पट्टेरी वाघांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. समोरच्या बाजूला वन्य स्वभावांचं रक्षण करणं म्हणजे पर्यावरणाचं रक्षण करण्यासारखंच आहे. गमतीचा भाग म्हणजे मी या भागातून चालत जात असताना माझ्या मागून काही अंतरानं सात्विकी देखील येत होता. मला जेव्हा कळले हे तेव्हा कळलं जेव्हा त्या फेसबुकवर त्याने टाकलेले माझेच फोटो मी पाहिले. मला एकटं चालायला आवडतं हे माहिती असल्यामुळे बहुतेक त्याने मला आवाज दिला नसावा, परंतु त्याला बिबट्या दिसला नाही हे देखील बरे झाले. नाहीतर तो पुन्हा कधीच किनाऱ्याच्या रस्त्याने चालला नसता. अगदी ह्याच जागी सात्विकीने काढलेला फोटो आपल्या माहितीकरता मी देतोय आणि गुगल नकाशा देखील सोबत जोडतोय. आपण बघू शकता या चित्रामध्ये नर्मदा मैया उजवीकडून डावीकडे वाहते. डावीकडच्या डोंगरावर असलेला मौनीबाबा आश्रम आपल्याला दिसतोय सगळ्यात डावीकडे, आणि त्याच्या बरेच अलीकडे हनुमंताचे मंदिर दिसतंय. याच ठिकाणी मला बिबट्याने दर्शन दिलं. हनुमंताचं मंदिर असलेली ही जागा. आता हेच मंदिर प्रत्यक्षामध्ये कसं दिसतंय बघा. हे सात्विकीनं काढलेलं चित्र आहे. उजव्या बाजूला नर्मदा माता आहे, डावीकडे जंगल आहे आणि उजवीकडे नर्मदेच्या काठावर छोटंसं पांढरं बांधकाम दिसतंय ना, तेच मारुती मंदिर आहे. गंमत म्हणजे हा फोटो काढताना बिबट्या पाणी पित होता, परंतु तो डोंगराच्या सोंडेच्या मागे लपला गेला. अन्यथा खूप सुंदर फोटो आला असता. समोर चाललेला प्रस्तुत लेखक आपण बघताय आणि मी त्या मंदिराजवळ पोचल्यावरच बिबट्याने धूम ठोकली होती. हे बघा, इथे हे मंदिर आहे. हे मंदिर आहे. हे खोल असं कुंड आहे मैयाचं आणि ह्या सोंडेपाशी या झाडाच्या मागे कुठेतरी बिबट्या पाणी पितोय. आम्ही चाललोय. पायवाट दिसते का आपल्याला? छान पायवाट आहे. सातपुडा पर्वतावरून दिसणारी नर्मदा माता, पलीकडे विंध्याचल, हे फोटो माझ्या परिक्रमेदरम्यानच आणि साधारण त्याचवेळी सात्विकीने काढलेत. धरणातून पाण्याचा विसर्ग झाला की इथे पाण्याची पातळी बघता बघता खूप मोठ्या प्रमाणात वाढते.
अखेर एके ठिकाणी उभं राहून नर्मदा मातेचं अवलोकन करत असताना मला मागून येणारा सात्विकी दिसला. मनोज दत्ता या बंगाली बाबूने दिलेली टोपी फक्त याच दिवशी मी आणि याच टप्प्यामध्ये मी घातली होती. नंतर मला काही तो प्रकार पटला नाही, त्यामुळे ती कायमची झोळीत ठेवून दिली. प्रस्तुत परिक्रमावासी ज्या दगडाच्या कपारीवर उभा आहे तिथून मागे किंवा पुढे गेले की तोल ढळणे निश्चित आहे. अशा हजारो कठीण टप्प्यातून काठावरची नर्मदा परिक्रमा जाते, परंतु प्रत्येक वेळेस नर्मदा तुम्हाला सावरून घेते. सुदैवाने इथे छायाचित्रकार मागेच असल्यामुळे हा सुंदर प्रसंग टिपला गेला आहे. आपण बघू शकता साधारण कसा हा कडा आहे, पूर्णपणे खडक. पण तुम्ही बघताय एक पाऊल ठेवणार की जागा सगळीकडे आहे. बस तेवढीच पाहिजे आपल्याला. नर्मदा जल, स्वच्छ पाणी बघा किती खोल आहे. असाच्या असा हा पर्वत खालपर्यंत गेलेला आहे आणि समोरचा पर्वत देखील असाच खाली गेलेला आहे. हनुमान मंदिराच्या अगदी जवळ असलेला आलेला प्रस्तुत लेखक आपण बघतोय. बिबट्या अजूनही तिथं पाणी पितोय. तो इतक्या वेगाने पळाला की सात्विकीला देखील कळलं नाही की इथून काहीतरी पळालंय. व हा सात्विकी इथून चालण्यायोग्य मार्ग नसल्यामुळं थांबून मी पाहणी करत होतो. तोपर्यंत सात्विकी मागून फोटो काढत होता. थोडासा दगडाचा आधार घेत चालल्यावर एक पावलाचा मार्ग सापडला आणि समोर मानवी वावराच्या कोणा दिसल्या. व दुपारच्या सुमाराला जो आश्रम चुकून तुम्हाला जाताच येणार नाही असा उभ्या खडकामध्ये बांधलेला एक आश्रम आला. याचं कारण आता नर्मदेचे दोन्ही तट उभे खडक अशा स्वरूपाचे होते. हा मुनीबाबा किंवा मौनीबाबा यांचा आश्रम. डावीकडे असलेल्या सातपुडा पर्वताच्या अभेद्य भिंतीमध्ये काही प्राचीन गुहा होत्या. त्या गुहांच्याच थोडेफार पुढे बांधकाम करून आश्रमाचं स्वरूप त्याला देण्यात आलं होतं. आश्रम अतिशय सुंदर होता. आश्रमाचे व्यवस्थापक एक तरुण तेजस्वी साधू पाहत होता. या साधूंचं नाव होतं भागीरथी गिरी महाराज. गोरापान वर्ण, डोक्यावरती जटाभार आणि बहुतेक पर्वाश्रमीचे उच्च विद्याविभूषित असावेत अशी भाषा. यांचे गुरु महंत आनंदगिरीजी महाराज आणि अशोकगिरीजी महाराज हे दोघे नर्मदा परिक्रमेसाठी गेलेले होते. आपण बघू शकता हाच तो जुना आखाड्याचा डोंगर तलावाचा मौनी बाबा गुफा आश्रम. इथे आश्रमाकडे येणारं एक महाद्वार रस्त्याच्या बाजूने आहे. ते वन रस्ता आहे कच्चा तात्पुरता. आश्रमाच्या बाहेर गेलेल्या वनोद्यानातून आत गेल्यावर हे असं प्रवेशद्वार लागतं. इमारत वाटते आपल्याला, पण याच्या मागे पूर्ण पर्वत आहे. भगवान गुरुदेव दत्तात्रेय हे जुन्या आखाड्याचे आराध्य दैवत आहेत, त्यामुळे ते सगळीकडे तुम्हाला दत्ताचे फोटो दिसतात. याच आश्रमामध्ये अतिशय गूढरम्य अशा अप्रतिम गुफा आहेत. बाहेरून छोटासा दिसणारा आश्रम प्रत्यक्षामध्ये आतमध्ये गेल्यावर अनेक गुफांचा समूह आहे असं लक्षात येतं. इथे परिक्रमावासींना शक्यतो प्रवेश दिला जात नाही, म्हणजे गुफांच्या बागेत. परंतु भागीरथीगिरी महाराजांना विनंती केल्यामुळं त्यांनी आम्हाला संपूर्ण परिसर स्वतः फिरवून दाखवला. या भागातील दगड हा स्फटिकासारखा चौकोनी आकारामध्ये आपोआप कापला होतो. त्यामुळे गुहांच्या आकारात देखील गोलवा नसून चौरसाकृती, आयताकृती असे त्या गुहांचे आकार आहेत. आश्रमाकडून नर्मदेकडे जाण्याचा मार्ग असा धोकादायक आणि तीव्र उताराचा आहे. महापुरामध्ये आश्रमापर्यंत पाणी येतं. हे जाणारे येणारे भाविक आपण बघतोय आश्रमातून खाली. आश्रमामध्ये एक छोटीशी गोशाळा पण आहे. इथे कुठलंही बांधकाम म्हणजे 3 बाजूने भिंत आणि एका बाजूने पहाड असंच आहे. आश्रमाच्या पुढच्या भागामध्ये हा स्लॅब टाकला असून इथं वरती हवनकुंड आणि सज्जा आहे. तर या स्लॅबच्याच खाली परिक्रमावासींची निवास व्यवस्था केलेली आहे. दोन्ही बंगाली बाबूंचे नामकरण आम्ही छोटा बंगाली आणि मोठा बंगाली असं केलं होतं. छोटा बंगाली सोबतच असल्यामुळं त्याने प्रस्तुत लेखकाचे भरपूर फोटो या भागात काढले. भविष्यात त्याच्याकडून ते मला प्राप्त आले. वरील चित्रामध्ये जी गच्ची दिसते तिथे जे फोटो काढले असून या गच्चीवर भागीरथगिरी महाराजांबरोबर खूप विषयांवर अगदी मनमोकळ्या गप्पा मारायची संधी आम्हाला मिळाली. बघताय आपण मुनीबाबा आश्रमाच्या सज्जावर उभा प्रस्तुत लेखक. अमरावतीचे संत श्री शंकर महाराज यांचा सुती अंगरखा त्यांच्या एका शिष्यांनी मला दिला होता परिक्रमा करून आणण्यासाठी. तो इथून पुढे मी अंगावर चढवायला सुरुवात केली, कारण उकाडा वाढल्यामुळं थर्मलवेअरची आता गरज वाटत नव्हती दिवसा तरी. त्यामुळे मग मी हा अंगरखा अंगावरती घालायचो. इथून नर्मदामयी आणि समोरचं जंगल खूप सुंदर दिसत होतं. समोर असलेल्या पळसाच्या झाडावर असंख्य जातीचे पक्षी येऊन बसले होते. त्यांचा आवाज ऐकायला खूप मजा यायची. सात्विकी रॉय याचे देखील काही फोटो त्याच्याच कॅमेऱ्यावर उभं राहून आम्ही इथं काढले.
हा सात्यकी. मला जंगलामध्ये एक भाला सापडला होता. तो या चित्रात दिसतोय. तो काठीला लावून चालायची माझी इच्छा होती, परंतु वजन वाढले असते म्हणून मी तो इथे आश्रमातच ठेवला. हाच तो भाला. आणि हाच प्रस्तुत लेखक. खांद्यावर घेतलेलं उपरणं. हां, एक गमतीचा भाग सांगतो. खांद्यावर जी उपरण घ्यायची पद्धत आहे, हे असं घेतल्यामुळं दप्तराचा भार थोडासा वितरित करायचा आणि अचानक एखाद्या हिंस्र प्राण्याने हल्ला जरी केला तरी आपली मान त्याच्या तोंडात सहजासहजी सापडू नये म्हणून केलेलं ते जुगाड होतं. त्यामुळे कायम मी अशा पद्धतीने उपकरणं खांद्यावर ठेवायचो आणि मान झाकून घ्यायचो. या चित्रात आपण बघू शकता कशा पद्धतीने मी ते दप्तर उचलण्यासाठी उपकरणाचा वापर केला आहे आणि मान पण झाकते. माझी ही युक्ती सात्यकीराला आवडली आणि तो पण ती वापरू लागला. आमचे फोटो काढणं सुरू होतं तोपर्यंत इकडे एक नवीन बनलेला साधू पटापट तिक्कड बनवत होता. त्याची गती पाहून मी अवाक झालो. त्यानंतर भागीरथी महाराजांशी गप्पा मारत बसलो. केसातल्या जटा कशा तयार होतात हे मी त्यांच्याकडून समजून घेतले. भोजनप्रसाद खूपच अप्रतिम होता. आम्ही दोघे परिक्रमावासी इथे होतो. त्यातही सात्यकी ब्राह्मणामध्ये होता, म्हणजे परिक्रमावासी मी एकटाच. भागीरथी महाराज मला सांगू लागले, नशिबाने हा जंगलातला मार्ग फारसा कोणाला सापडत नाही. तरी देखील इथं देवदिवाळी झाल्यावर दिवसाला 100-150 लोक येऊन जातात. रस्त्यालगत असलेल्या आश्रमात मात्र दिवसाला 1000-1200 लोक आरामात मुक्कामी असतात. या मार्गे फक्त नागासाधू जातात. याचं कारण तुम्हाला मागील फोटो पाहिल्यावर लक्षात आलं असेलच. परंतु या सर्व लोकांना भोजनप्रसाद देण्याची व्यवस्था इथले आश्रम विनातक्रार करतात. त्यांना माहिती असते की यातील निम्म्याहून अधिक लोक लवकरच गळणार आहेत आणि परत घरी जाणार आहेत. परंतु असा कुठलाही विचार किंवा भेदभाव न करता अन्नदान केले जाते. या आश्रमात मुक्काम करावा असे वाटत होते. महाराजसुद्धा थांब म्हणाले होते. या आश्रमातील महंत स्वतः परिक्रमाला निघालेले असल्यामुळं यांच्याकडेच आश्रम सांभाळायला ठेवलेला होता. त्यांनी काही दिवस चालत परिक्रमा करून नंतर गाडीने ती पूर्ण केली असं पुढं मला ऐकायला मिळालं. परंतु एकंदरीत वेळेचं गणित पाहता फाल्गुन महिन्यात नावा बंद होणार होत्या. त्यामुळे अधिकाधिक चालणे हेच माझ्या हिताचे होते. इथून पुढचा मार्ग जंगलातून जाणारा आणि अतिशय खडतर असल्यामुळे, शिवाय जंगलात हिंस्र प्राणी असल्याचे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिल्यामुळे छोटा बंगाली याला एकट्याला मी मागे ठेवले नाही, सोबत घेतले. छोटा बंगाली अखंड फोटो काढत होता, परंतु त्या बिचाराचे फोटो अजिबात निघत नव्हते. मला फोटोग्राफीची खूप आवड आहे, त्यामुळे मी सोबत मोबाईल कॅमेरा वगैरे घेतला नव्हता. नाहीतर 100% माझी परिक्रमा पूर्ण झाली नसती. नर्मदा इतकी सुंदर आहे, इतकी अद्भुत आहे, इतकी नयनरम्य आहे की तिची किती रुपये टिपावे आणि किती नको असे फोटोग्राफरला होते. बंगाली बाबूला मी सांगितले की तुझे काही फोटो मी काढतो आणि माझी ती हौस मी भागवून घेतली. ते फोटो मुद्दाम इथे जोडते, त्यामुळे तुम्हाला आम्ही किती सुंदर, निर्मनुष्य आणि निसर्गसंपन्न आणि भयाण भागातून जात होतो हे लक्षात येईल. छोटा बंगाली आणि प्रस्तुत लेखक. एक सांगतो की अशी टोपी घालणं परिक्रमेमध्ये मान्य नाही, याची कृपया नोंद घ्यावी. ही टोपी काही तासांपुरती घालण्यात आली होती आणि नंतर पुन्हा कधीच नाही घातली. मागे वाहणारी नर्मदा मैया. उजव्या हाताला मैया, पायाखाली खडक आणि डावीकडे जंगल, असा अखंड कितीतरी किलोमीटर आम्ही चालत होतो. आता कॅमेरा प्रस्तुत लेखकाच्या हातामध्ये आणि छोटा बंगाली पुढे निघालाय. माझा अगदी काठाकाठाने चालण्याचा नियम त्याला खूप आवडला होता. त्यामुळे सोबतच्या सगळ्यांना फाट्यावर मारून तो एकटाच चालत चालला होता. अतिशय शांत, धीरगंभीर वातावरण. जंगलातली शांतता प्रसंगी खूप भयान असू शकते. नर्मदा जल इतकं स्थिर आहे की असंही वाटावं एखादं सरोवरच आहे. इथं पाणी अतिशय खोल असल्यामुळे अतिशय स्थिर आहे. 2 डोंगरांच्या मधली ही फट आहे. सात्यकी रॉय याचा मी काढलेला फोटो तुम्ही जर बघितलं, पाणी किती शांत आहे बघा. ढगांच्या आड गेलेल्या सूर्याच्या प्रकाशात पाय कुठे ठेवायचा याची जागा शोधत चालणारा प्रस्तुत लेखक. शेजारी रेवामाई. ही शेजारी असलीच पाहिजे, सतत डोळ्यांना दिसलीच पाहिजे, असा दुराग्रही हटनिग्रही परिक्रमावासी तुम्हाला चालताना दिसतोय. 2 महिने चालून मळलेले वस्त्र आणि आजच नवीन घातलेले वस्त्र यांच्या रंगातला फरक बघा. फक्त मी प्रयत्नपूर्वक अशी धूळ शक्यतोवर तशीच ठेवायचो, कारण नर्मदेकाठी असलेल्या विविध तीर्थक्षेत्रांची धूळ ही अंगावर घेण्यासाठी तर परिक्रमा करायची असते. संत पाऊले साजेरी, गंगा आली आम्हावरी, जिथे उडे रजधुळी तिथे करावी आंघोळी, असे तुकाराम महाराज म्हणतात. अर्थात संतांची चरणधूळ लागलेली जी तीर्थक्षेत्र आहेत तिथली धूळ अंगावर घ्यावी.
अभिमानाने मिरवावी, त्या धुळीने स्नान करावे, असा तुकोबारायांचा आपल्याला आदेश आहे. थोडंसं माझ्या मागून तुम्ही देखील कल्पनेनं या मार्गावरून चालून पहा. खूप मजा येते. विंध्य आणि सातपुडा पर्वतामधली खचदरी किती स्पष्ट दिसते पहा. MPSC UPSC मधला हा ठरलेला प्रश्न आहे. नर्मदा नदी उलटी का वाहते? याचं कारण ती पठारावरून न वाहता खचदरीतून वाहते. दिस इज दॅट रिफ्ट व्हॅली स्टुडंट्स. सोडा ते पेपर आणि नर्मदा परिक्रमा करा. बघा कसे उत्तम गुणाने IAS ऑफिसर होत आहे. मगाशी मी सांगितलं तसे इथले दगड कसे सरळ रेषेमध्ये खचतात पहा. खडकांवरच्या रेषा पहा. सह्याद्रीमधला बेसाल्ट असा फुटत नाही. याच गुणधर्मामुळे या दगडांना प्रचंड धार असते आणि तुम्हाला फार जपून पाऊल टाकावे लागते. पण जपून पाऊल टाकणं आपल्या मुळातच नाही. देत दणादण उड्या मारत परिक्रमा पूर्ण केली. नर्मदा मातेच्या कृपेने आपल्या पायाला काही इजा होत नाही, खरचटत नाही, मुरगळत नाही, तुटफूट होत नाही हे कळल्यामुळं बिनधास्त अशा उड्या मारायचो. जय हो मायकी, चिंता काय की. छोटा बंगाली बाबू फोटो चांगले घ्यायचा. तुम्हीच कल्पना करून पहा, इतके मोठे खडक जर आडवे आले तर ते जिन्यासारखे चढायला लागलो आणि उतरायला लागलो तर किती वेळ लागेल. त्यापेक्षा एका उडीत तो उल्लंघून जायचा, हे सोपं पडायचं. हे बघा किती मोठे खडक आहेत. त्याच्यावरती चढून उतरून जाण्यापेक्षा उडी मारून गेलेलं सोपं. फक्त अशी उडी मारताना दप्तराला जपावं लागायचं. कल्पना करून बघा, अशा ठिकाणी जर बिबट्या तुमच्या मागे लागला तर. या केवळ कल्पना ठरतात, कारण नर्मदा माता शेजारी असल्यामुळं परिक्रमावासींना कुठलाही प्राणी जरासुद्धा त्रास देत नाही असा जाज्वल्य इतिहास आहे. आणि इतके दिवस हे कदाचित माझे अनुमान होते, परंतु आजपासून माझा प्रत्यक्ष अनुभव देखील असाच होता. त्यामुळे अतिशय निर्धास्तपणे जंगलातली वाटचाल चालू ठेवली. नर्मदे हर, नर्मदे हर.